आज आपण झटपट अशी टिफिनसाठी बनणारी एक भाजी पाहणार आहोत। ही भाजी अगदी 2 ते 3 मिनिटात बनते। बनवायला अगदी सोपी आहे, करायला अगदी सोपी आहे आणि खायलाही अगदी टेस्टी अशी आहे। तर करायचं काय आहे, तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, मिरच्या याची फोडणी घालायची आहे। त्यानंतर त्यामध्येच मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यामुळे फोडणीचा ठसका पटकन सगळ्या घरभर येत नाही। त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचे आहे। या भाजीत तेलातच टोमॅटो घातल्यामुळे थोडीशी या भाजीला चिकटपणा कमी येतो आणि टेस्टीही होते। अशा पद्धतीने एकदम कोवळ्या अशा भेंड्या घ्यायच्या आहेत, त्या स्वच्छ धुवून अशा बारीक बारीक आकारात चिरून घ्यायच्या आहे आणि आठवणीने यामध्ये हळद घालायची आहे। हळदीनेही काही पदार्थांची चव एकदम छान अशी लागते। फोडणीचा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे आणि टोमॅटो घालायला विसरायचं नाही। टोमॅटोमुळे ही भाजी एकदम सुटसुटीत मोकळी अशी होते। त्यानंतर टोमॅटो सर्व पदार्थ घातल्यानंतर छान परतून घ्यायचे आहे तेलामध्येच। गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम टू हाय ठेवायची आहे। कशीही ठेवा, त्याला काहीच फरक पडत नाही। त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून ही भाजी शिजवायची आहे। शक्यतो काही जण यामध्ये पाणी घालत नाही, परंतु पाणी घालून शिजवल्यावर चव तर छान लागतेच, पण एकदम मस्त अशी शिजली जाते आणि त्यामुळे भाजी एकदम छान अशी होते। आणि त्याचबरोबर आणखी एक असं सांगायचं आहे की भाजी सारखी सारखी झाकण काढून हलवत राहायची नाही आहे। फक्त मध्ये एकदाच झाकण काढून हलवायचे आहे आणि त्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आहे। मीडियम फ्लेमवर छान शिजवून घ्यायचे आहे आणि डब्यासाठी भाजी तयार आहे। आणि चॅनलला सबस्क्राईब करा।